इकडे देवाची उरळीमध्ये आम्ही, हे शेत आहे बघा, दुसऱ्यांचं शेत आहे. शेतामध्ये आलोय आम्ही व्हिडिओ काढायला. 2-3 आम्ही रील काढले आणि पाऊस आला खूप. इतकं आभाळ आलंय बघा, किती आभाळ आलंय. त्याच्यामुळे आम्ही आता वापस निघालो. हे लिंबूचं झाड आहे काय की सगळं वाळून गेले. हे लिंबूचं झाडे वाळून गेले सगळे बघा. मस्त एकदम छान वातावरण आहे. खूप दिवसाच्या उकाड्यानंतर काल पण पाऊस पडला आणि आज पण पाऊस पडला. त्यामुळे थंड वातावरण झालेलं आहे. पावसाचे थेंब यायला लागलेत. एकदम जर मोठा पाऊस आला तर आम्ही भिजू शकतो. व्हिडिओ काढायला आलतो, मदतच घोटाळा झालाय. पळा रे पळा, पाऊस आला पळा. एकतर शेतामध्ये यायचं म्हणजे बिबट्याची भीती वाटते. किती तर वेळ कुत्रा बसला होता. पाऊस आला, पाऊस या पावसामध्ये एन्जॉय करायला. कुत्रा बसला तिथं आणि आम्हाला वाटलं बिबट्या बसला. कुत्रा होता नाही, बिबट्या म्हणूनच पळाला. आणि बिबट्या आम्ही समजलं बिबट्यासारखं बसला सेम. आणि आम्ही पळत सुटलो. परत म्हटलं हे बिबट्या काय असा असतो काय, म्हणलं समोर कुत्रा बसला. समोर कुत्रा बसलेला दिसला. तिकडून जायचं. कुठून पण जाऊ. हे बघा, खरं शेतामध्ये छान वाटतं रील्स काढायला किंवा व्हिडिओ बनवायला. खूप छान वाटतं. पावसाचे थेंब यायला लागलेत आणि मोठा पाऊस येण्याची शक्यता आहे. कारण या साईडला आभाळ खूप आहे आणि या साईडला आभाळ नाही अजिबात. त्यामुळं पक्षी पण चालेत बघा आपल्या आपल्या घरट्याकडे. काळ झाले ना आभाळ. हा मग भरले गच्च आभाळ भरले पाण्याने. आणि ते कधीही मोठा पाऊस येऊ शकतो. स्वराजला त्यामुळं आम्ही निघालो. हा, स्वराज पण निघालाय. स्वराज भिजल म्हणून आम्ही लवकर चाललो हा. घरी. नाही पाऊस यायच लागलाय. हा. चला फॅमिली, जातो आम्ही घरी. एवढं म्हणजे शेतामध्ये इतकं छान वातावरण असते, मस्त हवेशीर, मस्त लय भारी वाटते. खूप छान वाटते खरंच. सिटीमध्येच आहे हे शेत पण खरं. शेतात आलो की थोडं पण ह्यांनी ठेवलेलं आहे. मला वाटतं 10 एकर तर असं ना काय, 10 एकर तरी असेल शेती ना. हा भरपूर असेल. कसं वाटलं तुम्हाला जिकडे येऊन? छान वाटलं. मस्त शेतामध्ये एकदम मोकळ्या रानात व्हिडिओ काढायला, रील बनवायला छान वाटलं. है ना? आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हा, वातावरण बघा किती छान येत आहे ना. आता फुल आभाळ आले, आज पाऊस येते. चला हा, आभाळ आले. बाय बाय. बाय बाय नवीन. बाय बाय. ए इकडे साक्षीरीत जाशील. इकडून ये, इकडून ये. हा, रस्त्याच्या कडेला विहीर आहे. पाणी पण इथून दिवसभर पाण्याचे टँकर भरून जातात. आम्हाला पाणी पुरवठा आहे इथून. काय इथून पाणी पुरवठा आहे म्हणलं. भरपूर पाणी आहे. रोजचे किती टँकर जातात भरून. मग लय पुढं नका जाऊ. किती गरमी व्हायली. हा, किती गरमी व्हायली. चला. पाण्याची विहीर आहे, खूप छान आहे. पाणी पण गोड आहे इथलं. अहो हे आहे का टँकर भरू भरू जातात ना ते इथले. व्हिडिओ बनवण्यासाठी काल आम्ही शेतामध्ये गेलो होतो, देवाची उरळी येथे. तर तिथं आम्हाला दिसला बिबट्या. बिबट्या आमच्यापासून खूप जवळ होता, पण त्याने काय केलं नाही आम्हाला. शेवट बघा आम्ही बिबट्याला कसे घाबरलो. आणि आभाळ खूप आलं होतं आणि पावसाचे थेंब पण पडायला लागले ते. त्यामुळं आम्ही निघालो तिथून. 2-3 रील्स केले आणि मग बाकीची शूटिंग केली. सिटीच्या मधोमध असे काही आहेत शेती करणारे, त्याच्यामध्ये सुद्धा अशी दाट झाडी वगैरे आहे. आता सिटीच्या आम्ही म्हणजे रोडच्या कडेला आलो आहे.